एखादा विद्यार्थी जर पोलीस व्हायचा असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे 50% रोल त्या विद्यार्थ्याचा आहे, 25% शिक्षकांचा आहे म्हणजे आमचा आहे, आणि 25% पालकांचा आहे. ओके. मला विचारायला आवडेल की आपण आता कोचिंग क्लासेस सुरू केले, पण ते क्लासेस सुरू करताना आपण पोलीस हे क्षेत्र का निवडलेलं आहे? गोष्ट म्हणजे मी MPSCला शिकवत होतो, MPSC बँकिंग ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये शिकवत होतो. अगदी क्लास 1 ऑफिसर्स भरपूर, म्हणजे क्लास 2चे PSI तरी 40 मुलं ॲट अ टाइम सिलेक्ट. मग मी असा विचार केला की इस्लामपूरमध्ये क्लास 1 ऑफिसर किंवा क्लास 2 ऑफिसर्ससाठी शिकवण्यासाठीच्या अकॅडमी उपलब्ध आहेत, पण क्लास 3 साठी अकॅडमी. माझे जे गुरु आहेत या क्षेत्रातले आदरणीय प्राचार्य विश्वास साईनागर सर, ओके, तर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हटले की रवी, या मुलांसाठी कुणीतरी काम करणं गरजेचं आहे की ज्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पोलीस भरती म्हणजे वर्ग 3 पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक या वर्ग 3च्या ज्या पोस्ट आहेत या पोस्टवर फोकस केलं. आणि या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिजिकलची एक्झाम असते, आणि फिजिकलची एक्झाम 50 मार्क्सची असते. तर मुलांना पोलीस कॉन्स्टेबलची पोस्ट काढताना मी असं म्हणतो की MPSC पेक्षा जास्त काम करावं लागतं. ओके. सो अशा काही विद्यार्थी आहेत की जे हाफ नॉलेज घेतात आणि मी झालो म्हणजे मी संपूर्ण परिपूर्ण झालो आहोत अशा आवेगानं बाहेर पडतात आणि ते अकॅडमी निर्माण करतात. तर आपल्या अकॅडमीमध्ये म्हणजे हर्ष अकॅडमी आणि इतर अकॅडमी जे आता निर्माण होतात त्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो? आणि तुम्हाला वाटतं की इतर अकॅडमीमध्ये फक्त पुस्तकातला सिलेबस शिकवून संपवण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. माझ्या अकॅडमीमध्ये पूर्ण वर्षभर एकच एक बॅच रन होते आणि त्याला फक्त 80 विद्यार्थी असतात. ओके. आणि त्या 80 विद्यार्थ्यांच्यावर पुस्तकातलं नॉलेज तर त्यांना देणं क्रमप्राप्तच आहे, पण त्याचबरोबर आयुष्यातलं जे नॉलेज आहे किंवा व्यवहार ज्ञान आहे ते जे हर्ष अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मिळतं ते इतरत्र कुठे मिळत असेल असं मला वाटत. ओके ओके. खरं तर आणि एकदा विद्यार्थी आमच्या अकॅडमीतून बाहेर पडला की व्यावहारिक दृष्ट्या त्याचा आणि आमचा विषय तिथं संपायला हवं. पण शिक्षक हे नातंच मुळात असं आहे की ते नातं शेवटपर्यंत राहतं आणि ते दोन्ही बाजूकडून तोडू म्हटलं तरी तुटत नाही. मग तो विद्यार्थी म्हणजे लौकिक अर्थानं यशस्वी झालेला असो अगर नसो, म्हणजे त्याला पोस्ट मिळालेली असो अगर नसो, बरोबर. तर मला सांगायला निश्चित आनंद होतो की बरेचसे विद्यार्थी ऑन ड्युटी असतानाही भर चौकात पण भेटतात आणि त्यांना लाज वाटत नाही की आपल्या सरांच्या समोर नतमस्तक होणं. तर आमच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते, म्हणजे खरी कमाई ज्याला आपण म्हणतो ना ती असते. नमस्कार, टॉक विथ अनिरुद्धच्या या नवीन एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आता बरेच प्रेक्षक आहेत की ज्यांनी पॉडकास्ट तर पाहिलेले आहेत पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे. त्यांना माझी विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आपल्याकडे नवीन कोण गेस्ट आलेले आहेत, बरोबर? तर मी गेस्टचा थोडक्यात इंट्रो आपल्याला देतो जेणेकरून आपल्याला एक हिंट मिळेल की आपल्याकडे कोण गेस्ट आलेले आहेत, बरोबर? तर ते गेस्ट जे आहेत ते इस्लामपूर या शहराचे रहिवासी आहेत. सध्याचे ईश्वरपूर या शहराचे आहेत. हर्ष अकॅडमी ही या अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक आहेत. हर्ष अकॅडमी ईश्वरपूर यांनी आत्तापर्यंत विविध प्रशासकीय सेवेमध्ये जवळजवळ 713 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. मग त्या वर्ग 1 असेल, वर्ग 2 असेल, वर्ग 3 या तिन्ही पदांवर अनेक विद्यार्थी त्यांचे आत्ता कार्यरत आहेत. 700हून अधिक विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिष्यवृत्तीही मिळालेली आहे. हर्ष अकॅडमी हे कोचिंग क्लासेस टीचर फेडरेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेचे मुखपत्र जे आहे ते गुरुवाणी या नियतकालिकेचे स्वतः सर संपादकही आहेत. सरांनी आत्तापर्यंत अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांमध्ये चूक भूल द्यावी घ्यावी, सुपर 30, घनघोर काळीजभर असे काव्यसंग्रही आत्ता सरांनी लिहिलेले आहेत. सर आत्तापर्यंत 5 कवी संमेलनाचे अध्यक्षही राहिलेले आहेत. सरांनी संमोहन तज्ज्ञ म्हणून आपला एक नावलौकिक मिळवलेला आहे. तसेच इस्लामपूर म्हणजे सध्याचं ईश्वरपूर या शहरातील नामांकित व्यक्तींपैकी एक सुंदर असं व्यक्तिमत्वही आहे. रुहानियत या सांस्कृतिक कार्यक्रमाचे ते संस्थापकही आहेत.
एप्रिल 2025 मध्ये बँकॉक आणि थायलंडमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय विमा परिषदेच्या पुरस्कारानं सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर बुद्धिबळ खेळाडू तर आहेतच, तसेच बुद्धिबळाचे प्रशिक्षकही आहेत. आत्तापर्यंत अनेक 20 ते 25 विविध पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. 4 एकांकिका सरांनी अशा लिहिलेल्या आहेत की ज्या राज्यस्तरीय उत्कृष्ट संहिता असा त्यांना पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. ईश्वरपूरमध्ये म्हणजेच इस्लामपूरमध्ये मराठी साहित्य परिषद आणि मराठी नाट्य परिषद जी आत्ता अस्तित्वात आहे त्याच्या कार्यकारिणीचे सर सदस्यही आहेत. अनेक नाटकं, एकांकिका, लघुचित्रपटात सरांनी अभिनयही केलेला आहे आणि त्याचं दिग्दर्शनही केलेलं आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, क्रीडा, आर्थिक अशा अनेक क्षेत्रामध्ये सर कार्यरत आहेत. तर मी अतिशय आनंदानं आणि मनापासून सरांचं या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो. आपण स्वागत करूयात माननीय आदरणीय श्रीयुत रवी उषा लक्ष्मण बावडेकर सर यांचं. नमस्ते. सर नमस्ते नमस्कार. अनिरुद्ध. सर नमस्कार. मला खरंच मनापासून खूप आनंद होतोय सर की माझी मनापासूनची इच्छा होती ज्या वेळेला मी पॉडकास्ट सुरू केला होता ना, अच्छा, त्यावेळेपासूनची माझी अशी प्रचंड इच्छा होती की तुम्ही माझ्या पॉडकास्टमध्ये यावं आणि मला आणि माझ्या सगळ्याच प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की माझ्या करिअरची जी सुरुवात आहे म्हणजे जो अभिनय असेल, वक्तृत्व असेल, तर एक वक्तृत्वाचा एक गुण असतो ना प्रत्येकामधला, किंवा अभिनयाची एक चुणूक असते, ती ओळखणारं कोणीतरी शिक्षक व्यक्तिमत्व मला वाटतं लागत असतं प्रत्येकालाच. कुणीतरी पाठीवर गुरु भेटायला लागतो की ज्याने पाठीवर थाप द्यावी आणि आपण पुढे जावं. तर ईश्वरपूरमध्ये म्हणजे इस्लामपूरमध्ये मी ज्यावेळी कार्यरत होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा पाठीवर थाप देणारं जर कोणी असेल तर रवी बावडेकर सर होते. आणि मनापासून माझी इच्छा होती की सरांनी माझ्या पॉडकास्टमध्ये यावं आणि मला आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करावं. सर मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायला आवडेल की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? खरं तर जी उत्सुकता तुम्हाला आहे तशीच उत्सुकता मलाही इथं होती की मी आधीचे काही एपिसोड बघितलेले होते आणि त्यामुळं साहजिकच मनात कुठेतरी एक अशी इच्छा निर्माण झाली की आपण ही एकदा इथं जाऊ. वा. आणि मग त्यामुळं आज प्रत्यक्ष इथं येऊन मला निश्चित आनंदच होतोय की अनिरुद्धनं पुण्यामध्ये येऊन हे असं काहीतरी सुंदर आणि वेगळं सुरू केलेलं आहे. तर तो त्यावेळेचा आणि आत्ताचा ह्याच्यामध्ये बराचसा फरक दिसतोय आणि निश्चित आनंद होतो हे बघून. येस. धन्यवाद सर, धन्यवाद. सरांची कौतुकाची आणि आशीर्वादाची ही थाप अखंड माझ्या पाठीशी राहू हीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करतो. सर मला आपल्याला पहिल्यांदा विचारायला आवडेल की आपण आता MPSCचे क्लासेस घेत आहात, तसेच आपण पोलीस प्रशिक्षण जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि त्या पोलीस प्रशिक्षणामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की जे आता पोलीस म्हणून घडलेले आहेत, वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 मध्ये कार्यरत आहेत जसं मी सांगितलं. तर मला हे तुम्हाला विचारायला आवडेल की या कोचिंगची सुरुवात कशी झाली आणि मुळात आपण या क्षेत्रामध्ये कसे आलात की आपल्याला हर्ष अकॅडमी सुरू करावी, कोचिंग क्लासेस घ्यावेत, त्यामध्ये विशेष असं पोलिसांचं घ्यावं, म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण कसे आलात? बरोबर. खरं तर म्हणजे शालेय जीवनापासूनच माझ्या डोळ्यासमोर आपण कोण व्हावं या संदर्भात जे आदर्श होते त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा आदर्श म्हणजे शाळेत आपल्यासमोर उभा असणारे शिक्षक. बरोबर. त्याची 2-3 कारणं होती की आमच्या आजूबाजूला म्हणजे माझं मूळ गाव कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक आणि तिथं कारखानदारी असल्यामुळंच तिथं बहुतांश लोक हे कारखाना किंवा त्याच्याशी निगडीत अशा व्यवसायांमध्ये काम करत होते. त्यामुळे शिक्षणाकडं तसं फारसं कुणाचं लक्ष नाही. आणि मग माझ्या डोळ्यासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून रोज जे उभा राहत होते ते शिक्षकच होते. तेव्हाच कुठेतरी मनामध्ये अशी एक बीजे रोवली गेली होती की आपण पुढे जाऊन शिक्षक होऊ. आणि 12वीला शिक्षक होण्यासाठी पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत. ओके. मग शिक्षक तरी व्हायचं होतं, DEDला ॲडमिशन मिळत नव्हतं. आणि मग अशा वेळेला मी हा मधला मार्ग स्वीकारला, तो म्हणजे कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा. आणि हे 22 जून 2001ला मी कोचिंग क्लासेस सुरू केले. ओके. 22 जून 2001 मध्ये कोचिंग क्लासेस सुरू केले. आता मी 25व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे या 22 जूनला. वा सुंदर. त्यामुळे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. एक शिक्षक म्हणून काम करतानाचा तो निश्चितच आनंद होतोय. वा. आणि रौप्य महोत्सवी वर्षामध्ये आपण माझ्या पॉडकास्टमध्ये आलेला आहात ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. सर मला आपल्याला विचारायला आवडेल की आपण आता कोचिंग क्लासेस सुरू केले, पण ते क्लासेस सुरू करताना आपण पोलीस हे क्षेत्र का निवडलेलं आहे? अच्छा.
त्याची दोन कारणं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी MPSCला शिकवत होतो. MPSC, बँकिंग ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये शिकवत होतो. ओके. मला सगळ्यात पहिल्यांदा संधी मिळाली ती राजाराम बापू ज्ञान प्रबोधिनी या ठिकाणी MPSCला शिकवताना. आणि तिथं अगदी क्लास 1 ऑफिसर्स भरपूर, म्हणजे क्लास 2चे PSI तरी 40 मुलं ॲट अ टाइम सिलेक्ट व्हायची. अरे बापरे. तर तिथून बरेचसे विद्यार्थी पुढे आले. आणि त्यानंतर मग मी असा विचार केला की इस्लामपूरमध्ये क्लास 1 ऑफिसर किंवा क्लास 2 ऑफिसर्ससाठी शिकवण्यासाठीच्या अकॅडमी उपलब्ध आहेत, पण क्लास 3 साठी अकॅडमी नव्हती. ओके. हा पहिला मुद्दा. आणि त्याचबरोबर माझे जे गुरु आहेत या क्षेत्रातले आदरणीय प्राचार्य विश्वास साईनागर सर, ओके, तर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हटले की रवी, या मुलांसाठी कुणीतरी काम करणं गरजेचं आहे की जे 12वी नंतर त्यांना पुढे दिशा मिळत नाही. कारण मेडिकलला जाणारे, सायन्स किंवा इंजिनिअरिंग, कॉमर्स वगैरे या साईडला जाणारी मुलं भरपूर आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात संख्या आहे की आर्ट्सला जाणाऱ्यांची. आणि त्यांच्या पुढे एका टप्प्यावर पुढं काय करायचं हे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आणि त्या मुलांसाठी तू काम करावंस अशी माझी इच्छा आहे. मग गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून मी पोलीस भरती, म्हणजे वर्ग 3 पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक या वर्ग 3च्या ज्या पोस्ट आहेत या पोस्टवर फोकस केलं आणि सुरुवात केली. बरं बरं बरं. मला याच्या अनुषंगानेच विचारायला आवडेल की वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 असं आपण म्हणालात, तर वर्ग 1 मध्ये कोणकोणत्या पोस्ट येत आहेत, वर्ग 2 मध्ये कोणत्या येतात आणि वर्ग 3 मध्ये कोणत्या येतात, की जेणेकरून तुम्ही त्याच्यासाठी आता जास्त मेहनत घेत आहात? वर्ग 1 मध्ये प्रामुख्यानं तहसीलदार, प्रांत ऑफिसर किंवा DYSP ह्या पोस्ट MPSCच्या वर्ग 1च्या पोस्ट आहेत. सुपर क्लास 1च्या पोस्ट म्हटलं तर UPSCच्या येतात, जसं की कलेक्टर किंवा जिल्हा पोलीस प्रमुख, ह्या UPSCच्या क्लास 1च्या पोस्ट आहेत. आणि MPSCच्या क्लास 1च्या मी आत्ता सांगितल्या. क्लास 2च्या मध्ये STI, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर असेल किंवा PSI असेल, या पोस्ट क्लास 2 मध्ये येतात. बरं बरं. आणि क्लास 3 मध्ये मग ज्या येतात त्या जिल्हा निवड मंडळाकडून निवडल्या गेलेल्या तलाठीच्या पोस्ट असतील किंवा ग्रामसेवक असेल किंवा MPSC कडून जी भरती केली जाते ती टॅक्स असिस्टंट असेल किंवा मग पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस डिपार्टमेंटची. ओके. तर ह्या वर्ग 3च्या वर्ग 3 मध्ये येतात. आणि यामध्ये वर्ग 3 मध्ये पण फक्त पोलीस कॉन्स्टेबल ही पोस्ट अशी आहे की जी 12वी या शिक्षणावर, एवढ्या किमान पात्रतेवर ते जातात. म्हणजे बाकी सगळ्या मग ग्रॅज्युएशनवर आहे. ओके. आता आपण ह्या क्षेत्रामध्ये सर आलेला आहात आणि हे क्षेत्र करतात, तर या क्षेत्रामध्ये अडचणी काय काय येतात किंवा तुम्हाला काय फेस करायला लागतात सध्या अडचणी? अच्छा, आत्ताच्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या प्रामुख्यानं म्हणजे आपल्याला असं पाहता येईल की कोरोनाचा जो कालावधी आला त्याच्या आधीची मुलं आणि त्याच्यानंतरची मुलं, असे एक 2 डिव्हाइड जर आपण करायचे म्हटले तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कोरोनाच्या आधीच्या मुलं आजच्या एवढी मोबाईलच्या आहारी गेली नव्हती. आजची मुलं मात्र मोबाईल हा त्यांच्या शरीराचा एक अवयव झाल्याप्रमाणेच असतात. आणि कोरोनाच्या काळामध्ये बहुतांश लोकांनी ऑनलाईनच्या माध्यमातून पण बरेचसे व्हिडिओज वगैरे आले. त्यामुळे आत्ताच्या मुलांना एका ठिकाणी बसून कॉन्सन्ट्रेशन करणं फार अवघड जाते. आणि जे मुलांना अवघड जातं अर्थातच ते आम्हालाही मग अवघड जातं की त्यांना तेवढा वेळ एका ठिकाणी बसवून घेणं. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फिजिकलची एक्झाम असते आणि फिजिकलची एक्झाम 50 मार्क्सची असते. तर मुलांना पोलीस कॉन्स्टेबलची पोस्ट काढताना मी असं म्हणतो की MPSC पेक्षा जास्त काम करावं लागतं. ओके. त्याचं कारण असं आहे की MPSCला फक्त लेखीला जावं लागतं, म्हणजे ते 24 तास घरात बसून अभ्यास करू शकतात. पण पोलीस भरतीची परिस्थिती तशी नाही. पोलीस भरतीला प्रामुख्यानं ग्राउंडवर उतरावं लागतं आणि ग्राउंड हे सातत्यपूर्ण करावं लागतं. म्हणजे तिथं उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ही या गोष्टी किंवा ही कारणं सांगून चालत नाही. ओके. आणि मग इथं मुलांना रोज किमान ग्राउंडवर 2 ते 3 तास ग्राउंडवरचं प्रॅक्टिस आणि नंतर मग इकडे येऊन इकडं पुस्तकी ज्ञान पण आपल्याला करायचं आहे. तर या दोन्ही गोष्टींमुळे अडचण अशी होते की ग्राउंडवर कंटिन्युअस काम केल्यामुळं थकवा येतो, एक शारीरिक थकवा जो येतो ना, आणि तो मग अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन करताना त्याची एक अडचण असते, अडचण एक निर्माण होते. MPSC करणाऱ्या मुलांना
या अडचणींना फेस करावं लागतं. ग्राउंडवरच्या अडचणींना त्यांना फेस Face करावं करावं लागत लागत. नाहीये. ओके. आणि मग त्या दरम्यान मुलांना बऱ्याचदा फिजिकली इंज्युअर्ड होणं, म्हणजे जखमी होणं किंवा मसलचे प्रॉब्लेम क्रिएट होतात. ओके. कधी कधी हे फिजिकल करत असताना म्हणजे फ्रॅक्चर वगैरे होणं, या गोष्टी पण काही मुलांच्या बाबतीत होतात. आणि एकदम गंभीर स्वरूपाची अशी त्यांना इजा होते. ओके. आणि मग पुढचं करिअरवरच पूर्णपणे ब्रेक लागतो. तर या ही गोष्टी आहेत. अजून अडचणी म्हटलं तर मग बऱ्याच ठिकाणी आता जी मुलं पोलीस भरती होत नाहीत, पण त्यांना असं वाटतं की आपल्याला याच्यातलं नॉलेज भरपूर आलेलं आहे, तर आपण शिकवायला उभं राहूयात. आणि मग अशा बऱ्याच ठिकाणी एक अगदी गल्लीबोळात पण अशा अकॅडमी सुरू झालेल्या आहेत. आणि त्यामुळं त्या मुलांचंही अडचण होते. हे कमी फीज घेतात आणि त्याच्यामुळं त्या मुलांची पण अडचण होते. वेळ वाया जातो सगळ्यात महत्त्वाचं. आणि आणखी एक मला महत्त्वाची अडचण अशी वाटते की हे फिजिकल एवढ्या हार्ड लेवलचं असतंय की इथं त्या मुलांना प्रॉपर जो आहार आहे तो आहार मिळणं गरजेचं आहे. आणि तो बऱ्याचदा मिळत नाही. कारण पोलीस भरती करायला येणारी मुलं ही प्रामुख्यानं गरीब वर्गातली असतात. आणि त्यामुळं ह्या तारेवरची कसरत करत त्यांना पुढे जावं लागतं. बरोबर. ह्या असे अनेक प्रश्न किंवा अनेक अडचणी इथं सांगता येतील आपल्याला. बऱ्याचदा असं होतं की किमान फी असून सुद्धा ती फी महिन्याच्या महिन्याला भरणं मुलांना शक्य होत नाही, म्हणजे या पाठीमागच्या अडचणींमुळं. तर मग अशी मुलं हे थोडंसं 4-2 महिने करतात आणि सोडून देतात. म्हणजे आत्ता कुठेतरी ते मुळं धरायला लागलेलं असतंय आणि त्यावेळेला परत ते सोडून देतात ते. मग धड ते पुढेही जात नाहीत त्या स्पीडनं आणि धड मागं जाणं त्यांच्यासाठी अवघड होत नाही. तर माझं या निमित्तानं विद्यार्थ्यांना असं सांगणं आहे की एकदा का तुम्ही यामध्ये आलात की आर या पार अशा स्वरूपात इकडे येण्यापेक्षा इकडे येऊन हातात काहीच राहत नाही आपल्या साईडला, तर ते पार जाणं हे डोक्यात ठेवूनच तुम्ही या व्यवसायामध्ये या क्षेत्रामध्ये यावं. ओके. सरांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. एवढ्या सगळ्या अडचणींवर मात करून सर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील आहेत. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की आता जे काही आपण कोचिंग क्लासेस घेतो आहोत, तर त्यात तुम्ही एकटेच शिकवता आहात की त्याच्याबरोबर काही शिक्षक आहेत? आणि जर आपण एकटे शिकवत असाल तर त्याचे काय फायदे आणि तोटे आहेत? अच्छा, खरं तर पोलीस भरतीसाठी जर बघायला गेलं तर जवळपास लहान मोठे 12 विषय आहेत. आणि हे सगळे विषय एकट्यानं शिकवणं तसं शक्य नाही, म्हणजे समाज मान्यता नाही. 12 विषय एकट्याने शिकवणं नाही शक्य होणार. बरोबर. पण परिस्थिती अशी आहे की मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं 2001 पासून मी या क्षेत्रात काम करतोय. आणि 2001 पासून इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या ज्या विविध शालेय स्पर्धा परीक्षा होत्या, तर त्या जवळपास 93 स्पर्धा परीक्षांचे कोचिंग मी केलेलं आहे. आणि ते इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम अशा दोन्ही माध्यमांसाठी. तर त्यामुळं हा एक सलग अखंडपणे हा अभ्यासाचा भाग जो आहे तर तो चालू असल्यामुळं आता सगळे विषय जवळपास तोंडपाठ झाल्यासारखे झालेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की मी मराठी शिकवत असताना एखादी गणितातली जी मजा आहे ती मराठी या विषयामध्ये एंट्री करून शिकवताना त्याची कनेक्टिव्हिटी लावणं सोपं जातं मला, की जे इतर कुठल्या शिक्षकांना सोपं जाणार नाही. म्हणजे मराठीमध्ये सुद्धा काही बेरजा आहेत, काही वजाबाकी आहेत, हे त्या गणिताच्या शिक्षकाला लक्षात येणार नाही. बरोबर. आणि गणितात मराठीतल्या काही गोष्टी आहेत त्या गणिताच्या शिक्षकाला लक्षात येणार नाहीत की मराठीमध्ये काय संदर्भ इकडे द्यायचं. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की सगळ्या विषयांचं म्हणजे 24 वर्ष म्हणजे जवळपास 2 तप मी शिकवल्यानंतर माझा हा अनुभव आहे की हे सगळे विषय हातात हात घालून जातात. आणि त्यामुळं मी एकटा उभा राहिलो ना तर हे सगळे विषय त्या वेळेला तो संदर्भ पटकन येतो. आणि विद्यार्थ्यांना मराठी शिकवत असताना इतिहासातला संदर्भ किंवा गणित शिकवत असताना विज्ञानातला संदर्भ हा देणं फार सहजपणे सोपं होऊन जातं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की सगळे विषय मी शिकवतो. काही लोक माझ्या या गोष्टीचा संदर्भ देऊन सांगतात की हाऊ इट इज पॉसिबल, हे कसं शक्य? बरोबर. एक माणूस 12 विषय कसं शिकवेल? हे काठावर उभा राहून जे पाहतायत त्यांच्यासाठी ते अवघड वाटेल. पण जी मुलं माझ्या समोर प्रत्यक्ष वर्गामध्ये बसलेले असतात तर ते या गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीनं तो आनंद घेतात. त्यांना
त्याचा फायदा लक्षात येतो फायदाही त्यांना. लक्षात येतोय. नाही, सरांनी आजपर्यंत 713 विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेला आहे आणि त्यामध्ये वर्ग 1, 2 आणि 3 तिन्ही वर्गामध्ये गेलेले आहेत. त्यामुळं मलाही प्रेक्षकांना सांगायला आवडेल की सर जे 12 विषय शिकवत आहेत तर त्याचे अनुभव आणि अनुभूती या जवळजवळ 700-800 विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे. आणि सरांच्या हाताकडून अजून बरेच म्हणजे जवळजवळ 10-15 हजाराच्या वर विद्यार्थी गेले असणार आहेत, कारण सरांनी गेली 25 वर्ष या सगळ्या क्षेत्रामध्ये घालवली आहेत आणि गेली 25 वर्ष ते शिक्षकी पेशाचं काम करतायत. सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की आता तुम्ही जसं म्हणालात की छोट्या छोट्या अकॅडमीज निर्माण होत आहेत किंवा थोडक्यात आपण मराठीमध्ये म्हणायला गेलं की अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं, बरोबर, की हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस फर्स्ट. सो अशा काही विद्यार्थी आहेत की जे हाफ नॉलेज घेतात आणि मी झालो म्हणजे मी संपूर्ण परिपूर्ण झालेलो आहोत अशा आवेगानं बाहेर पडतात आणि ते अकॅडमी निर्माण करतात. तर आपल्या अकॅडमीमध्ये म्हणजे हर्ष अकॅडमी आणि इतर अकॅडमी ज्या आता निर्माण होतात त्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवतो आणि तुम्हाला काय जाणवलाय? ओके, चांगला प्रश्न आहे हा. खरं तर मला असं वाटतं की इतर अकॅडमीमध्ये फक्त पुस्तकातला सिलेबस शिकवून संपवण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. माझ्या अकॅडमीमध्ये पूर्ण वर्षभर एकच एक बॅच रन होते आणि त्याला फक्त 80 विद्यार्थी असतात. ओके. आणि त्या 80 विद्यार्थ्यांच्यावर पुस्तकातलं नॉलेज तर त्यांना देणं क्रमप्राप्तच आहे, पण त्याचबरोबर आयुष्यातलं जे नॉलेज आहे किंवा व्यवहार ज्ञान आहे ते जे हर्ष अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मिळतं ते इतरत्र कुठे मिळत असेल असं मला वाटत नाही. ओके 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 ओके. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा फरक. दुसरा फरक मला असा वाटतो की मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याशी डायरेक्ट कनेक्ट असतो. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा पूर्ण बॅकग्राऊंड किंवा त्याची मानसिक अवस्था, त्याची आर्थिक अवस्था, त्याची सामाजिक अवस्था या गोष्टींशी बऱ्यापैकी मी वाकूफ असतोय. म्हणजे या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर जसं डॉक्टरला एखाद्या पेशंटच्या सगळ्या गोष्टी माहिती असतील त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतील, हिस्ट्री माहिती असेल तर तो फार कमी वेळात आणि पटकन उपचार करू शकतो. हो. तर तसं किंवा एखाद्या वकिलाच्या समोर गेल्यानंतर पण त्याला ते संपूर्ण जर त्याच्या सगळ्या गोष्टी माहिती असतील तर तो वकील त्याच्या बाजूनं लढताना स्ट्रॉंगली लढू शकतो. तसं मला असं वाटतं की मला विद्यार्थी जर आधी माहिती असेल तर मग मला त्या विद्यार्थ्याला कमी वेळेत त्याचे प्लस पॉईंट किंवा मायनस पॉईंट लक्षात घेऊन त्याला त्या पद्धतीने ट्रीट करता येतं. ओके ओके. हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळं म्हणजे प्रत्येक वर्षी माझ्या समोर असणारी मुलं ही माझ्यासाठी नवीन सिलेबस असतो, कारण प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं नवीन काहीतरी आपल्यालाही शिकायला मिळतं ना, आपणही त्या गोष्टी शिकवत राहतोय. बरोबर आहे. सर, मग मला हे विचारायला आवडेल याच्या अनुषंगाने की मग विद्यार्थ्यांकडनं तुम्ही तयारी कशा पद्धतीने करून घेता किंवा काय काय तयारी करून घेता? अगदी मी मगाशी म्हटलं तसं 2 पद्धतीनं तयारी करून घ्यावी लागते, ग्राउंडसाठी आणि लेखीसाठी. मग माझ्याकडे ग्राउंडसाठी अमोल नावडकर सर म्हणून आहेत की जे 4 वेळा नॅशनलला खेळलेले आहेत ॲथलेटिक्समधून. खूप चांगला माणूस आहे आणि जे मी लेक्चर हॉलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं 1 to 1 कनेक्टेड राहतो, अगदी त्याच पद्धतीने त्यांचंही सातत्यपूर्ण कनेक्टिव्हिटी विद्यार्थ्यांशी असते. त्यामुळं ग्राउंडवर प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडून पुरेशी तयारी करून घेणं, लेखी परीक्षेसाठी अगदी आमच्याकडून पाढेपाठ करून घेण्यापासूनची सुरुवात होते. ओके. माझे असिस्टंट आहेत प्रवीण वाघमारे सर, तर ते प्रत्येक विद्यार्थ्याचे पाढेपाठ करून घेतात. म्हणजे 1 तारखेला 1चा पाढा होतो 1 जुलैला आणि 30 जुलैला 30 पर्यंतचे पाढेपाठ झालेले असतात प्रत्येक विद्यार्थ्याचे. आणि मग हे पाठांतर किंवा आजपर्यंतच्या लेखी परीक्षेच्या अनुषंगानं ज्या गोष्टींचं सातत्यानं रिपिटेशन झालेलं आहे एक्झामला, तर त्याचा स्टडी करून आम्ही एक इम्पॉर्टंट 60 नावाचा एक चार्ट बनवलेला आहे. ओके. तर त्याच्यातून जवळपास प्रत्येक परीक्षेला म्हणजे ते पाठांतर झाल्यानंतर प्रत्येक परीक्षेला किमान 20 ते 25 मार्क्स हे त्या चार्टमधलेच येतात. त्या 10 पानांमधले प्रश्न हमखास असतातच. त्यामुळे सुरुवातीला एक पहिल्या 2 महिन्यांमध्ये ते पूर्णपणे पाठांतर होतं आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक विषय शिकवायला सुरुवात होते. प्रत्येक विषयातला प्रत्येक टॉपिक शिकवून झाल्यानंतर प्रत्येक टॉपिकवर
त्याची एक 50 प्रश्नांची किंवा 100 प्रश्नांची अशी टेस्ट होते. एखादा टॉपिक जर हार्ड असेल तर तिथं 150 प्रश्नांची टेस्ट, म्हणजे 50-50 प्रश्नाच्या 3 टेस्ट होतात. तर या पद्धतीने त्याची तयारी होते. प्रत्येक शनिवारी आमची संपूर्ण सिलेबसवरची, म्हणजे सिलेबस शिकवून संपलेला जरी नसला तरीसुद्धा पोलीस भरतीला प्रत्यक्ष ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका डिझाईन होतात त्या धर्तीवर आमच्या प्रश्नपत्रिका तयार होतात आणि प्रत्येक शनिवारी ती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली जाते. त्याचबरोबर ती प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर 100च्या 100 प्रश्न ऑन स्क्रीन त्या विद्यार्थ्यांचे सोडवून घेतले जातात विथ ॲनालिसिस, की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला लक्षात येतं की माझा हा प्रश्न का चुकला आणि आपण हा जो पर्याय लिहिलेला आहे तो एक्झॅक्टली कोणत्या प्रश्नाचा आहे. तर ह्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला त्या लक्षात येत जातात. आणि या पद्धतीनं मग आमच्या वर्षभरामध्ये जवळपास 50 प्रश्नपत्रिका ह्या पूर्ण सिलेबसवरच्या होतात आणि टॉपिक वाईज जवळपास 200 प्रश्नपत्रिका होतात. ओके. आता या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतोय, या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण घडवतोय, तर मला आपल्याला विचारायला आवडेल की असे काही सुखद दुःखद अनुभव आपल्याला आले असतील तर त्यातला एखादा अनुभव किंवा एखादा किस्सा जर आपल्याला सांगायला आवडेल प्रेक्षकांना. नक्की. म्हणजे खरं तर मी असं म्हणतो की ईच अँड एव्हरी स्टुडंट हॅव ऑन स्टोरी. प्रत्येक विद्यार्थ्याची त्याची स्वतःची अशी एक कथा आहेच. आणि त्यातही ही कोणती कथा लोकांना ऐकायला आवडते, तर ज्या कथेचा शेवट यश मिळवून झालेला आहे. बरोबर. म्हणून मी असं म्हणतो की ही 713 मुलं जी सिलेक्ट झालीत आतापर्यंत, तर त्या प्रत्येकाची स्टोरी ही एक आनंद देणारी आहे. पण त्यापेक्षा जास्त मला असं वाटतं की जे सिलेक्ट झाले नाहीत आणि अगदी काठावर जाऊन जे सिलेक्ट झाले नाहीत त्यांची स्टोरी ही फार दुःखद अशी आहे. मनाला फार तीव्र वेदना होतात की एक विद्यार्थी एका मार्क्सनं जर गेलेला असेल, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सिलेक्शन होण्यासाठी 120 मार्क्सची आवश्यकता आहे. बरोबर. आणि मेरिट 120 मार्क्सचं लागलेलं आहे आणि या विद्यार्थ्याला पण 120च मार्क्स आहेत, पण त्याचं सिलेक्शन झालेलं नाही. अरे बाप. हे अशा सिच्युएशन बऱ्याचदा क्रिएट झालेले आहेत. त्याचं रिझन असं आहे, तुम्ही म्हणाल की सेम मार्क्स असताना मग सिलेक्शन हा का नाही, तर जागा 100च जर भरायच्या असतील तर 100वा विद्यार्थी सेम मार्क्स असताना तो एक जण वर गेला आणि 101वा हा विद्यार्थी आहे की ज्याला मार्क्स 120च आहेत, पण तिथं पोस्ट संपल्या कारण 100च पोस्ट भरायच्या होत्या. तर या सिच्युएशनमध्ये होतं काय की ज्याचं एज जास्त आहे त्याला वर घेतलं जातं समान मार्क्स असतील तर. आणि मग समान मार्क्स असूनही, म्हणजे मी तरी इथं असं म्हणतो की 0 मार्क्सनं विद्यार्थी या करिअरच्या मार्गातून बाहेर पडतात. 0 मार्क्स. अगदी पॉइंट मध्ये पण फरक नाही, मध्ये सुद्धा नाही. आणि हे फार त्रासदायक असतं. म्हणजे ह्याच्या मनाला फार वेदना होतात. मला असे काही प्रसंग सांगायचे आहेत, म्हणजे मी मगाशी म्हटलं त्यातले प्रातिनिधिक स्वरूपात फक्त काही प्रसंग सांगतो की माझ्याकडं असे विद्यार्थी होते की ज्यांना फी भरायला पैसे नाहीत आणि पण त्यांच्यामध्ये ते प्रामाणिक कष्ट करण्याची इच्छाशक्ती ती आहे. आणि असं लक्षात आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आम्ही पाठीमाग उभा राहतो, कारण कधीतरी आमच्यासाठी पण असं कोणीतरी उभं राहिलेलं होतं आणि त्यांचा वारसा पुढं आम्ही या माध्यमातून चालवतो. म्हणजे या निमित्तानं मला आदरणीय कवयित्री शैला सायनाकर मॅडम आणि प्राचार्य विश्वास सायनाकर सर यांचं नाव इथं आवर्जून घ्यावंसं वाटतं, कारण आमच्याकडेही ती आर्थिक क्षमता नसताना त्यांच्या फक्त आशीर्वादामुळे आम्ही पुढं आलो, त्यांनी पुढं वाटचाल दिली. तर मग सायनाकर सरांच्याच भाषेत सांगायचं म्हटलं तर आम्ही आता त्यांना ते पैसे नेऊन परत देऊ शकत नाही, कारण ते म्हणतात की उलटी गंगा अशी वाहत नाही. बरोबर. तुम्हाला असं वाटतंय की आम्ही काहीतरी तुमच्यासाठी केलंय तर तुम्ही पुढच्यांसाठी काहीतरी करा. बरोबर. तर अशा विद्यार्थ्यांना थोडासा सपोर्ट करणं आणि मग अशा विद्यार्थ्यांच्या पोस्ट निघाल्यानंतर तर ते अजून जास्त आनंद होतो. पण यापैकी काही विद्यार्थी असे आहेत की जे परत फिरून पाठीमागं बघत नाहीत. आमची अशी अपेक्षा असते की
त्यांनी पुढचा एखादा विद्यार्थी दत्तक घ्यायला पाहिजे. म्हणजे आज त्यांना नोकरी मिळालेली आहे आणि आज ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेले आहेत. तर त्यांनी पुढच्या एखाद्या विद्यार्थ्याची जर जबाबदारी घेतली तर हे चक्र निरंतर सुरू राहील. बरोबर. त्यांनी फक्त एका विद्यार्थ्याची जबाबदारी घ्यायची आहे. तो विद्यार्थी पुन्हा त्याच्या पायावर उभा राहिला, पुढचा विद्यार्थी, की तो पुढच्या विद्यार्थ्याची. आणि या पद्धतीनं स्वार्थ आणि परमार्थ अशा दोन्ही गोष्टी साध्य करता येतील. तर बरोबर आहे. ह्या गोष्टी आहेत. या क्षेत्रात काम करताना आनंदाचे असे काही प्रसंग आहेत की रिझल्ट कधीही म्हणजे रात्री 12-1 वाजताही डिक्लेअर होतो आणि तो रिझल्ट बघितल्यानंतर मी त्या पालकांना ज्या वेळेला किंवा त्या विद्यार्थ्यांना फोन करतो घरी, तर मी असे प्रसंग अनुभवलेले आहेत की त्या विद्यार्थ्याच्या किंवा त्या पालकाच्या तोंडून शब्द फुटत नाहीत, की म्हणजे तो आनंद साजरा करायचा असतोय, वेळ मध्यरात्रीची असते. आणि मग मला दुसऱ्या दिवशी येऊन कोणीतरी तिथं सांगतात, ते विद्यार्थी सांगतात की आम्ही आई वडील बहीण भावंड आम्ही फक्त एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडत होतो रात्री, आवाज फुटत नव्हता. कारण हे जे उत्तर आहे ना, ती रात्र असते, ती मध्यरात्र ही त्यांच्या आयुष्याची अशी एक रात्र असते की तिथून पाठीमागचं आयुष्य आणि तिथून पुढचं आयुष्य ह्याच्यामध्ये 180 डिग्री चेंजेस होतात. डेफिनेटली. म्हणजे मला असं वाटतं की ती रात्र ते कधी विसरत नाहीत त्यांच्या आयुष्यात. म्हणजे आनंद तरी झालेला असतोय पण डोळे ओले झालेले असतात. या ज्या गोष्टी असतात ते असे प्रसंग मी खूप विद्यार्थ्यांच्या बाबतीत आनंद अश्रू वाहत असतात. अगदी. आणि त्या अश्रूंमधून मला वाटतं पूर्वीचा जो काही भूतकाळ त्यांनी कष्टदायक सोसला होता तो त्या अश्रूंमधून वाहून जातो. तर असे खूप म्हणजे एका विद्यार्थ्याचं नाव घेऊन सांगायचं म्हटलं तर असे खूप प्रसंग आहेत, पण तो बराचसा आपला ह्याच्यामध्ये तो वेळ निघून जाईल. बरोबर. असा कुठला एखादा अनुभव की जो तुम्हाला भावलेला आहे असं एक ऐकायला आवडेल? माझा एक विद्यार्थी होता, म्हणजे मी खरं तर ते टाळायचं, विद्यार्थ्यांची नावं घ्यायची टाळायचं म्हणत होतो, पण आता मी बऱ्याचदा ते व्याख्यानांमधून बोलताना पण बोलत असतो. प्रताप वाकरे म्हणून माझा एक विद्यार्थी, आणि त्या विद्यार्थ्यानं पहिल्यांदा ज्या वेळेला रत्नागिरीला परीक्षेसाठी फॉर्म भरलेला होता आणि तिथं अपयश आलं. पहिलीच परीक्षा होती. अपयश आल्यानंतर पुन्हा तो म्हटला की नाही सर, मी तिथंच झालो सिलेक्शन तर तिथंच होईल. आणि त्यानं पुन्हा फॉर्म तिथं भरला. तिथं भरल्यानंतर तो तिथं परीक्षेला गेला. उद्या त्याचं सकाळी फिजिकल होतं, 5 वाजता ग्राउंडला जायचं होतं. आणि आदल्या रात्री मला त्यानं 9 वाजता फोन केला की सर, उद्या मी 5 वाजता ग्राउंडला जायच्या आधी तुम्हाला फोन करणार आहे आणि फोन बंद ठेवू नका किंवा फोन उचला आणि मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. म्हटलं तात्या, आशीर्वाद माझे बरोबर आहेतच. आम्ही त्याला लाडाने म्हणत होतो. तर तात्या, आमचे आशीर्वाद आहेतच तुझ्याबरोबर. नाही म्हटलं, तरीही सर तुमचा आवाज ऐकला की आणखी एनर्जी येते. ठीक आहे म्हटलं, असा आवाज ऐकला तरी एनर्जी येते एवढ्या लांबून, तर प्रत्यक्ष समोर असतो तर काय केलं असतंस? तर तो म्हटला की सर, प्रत्यक्ष तुम्ही जर समोर असता उद्या तर सगळ्या मुलांमध्ये मी टॉप केलं असतं फिजिकलला. तर म्हटलं तात्या ठीक आहे, माझे आशीर्वाद आहेत बरोबर तुझ्या, आणि तू हे कर, म्हणजे सकाळी फोन कर, मी अटेंड करतो. मग माझ्या डोक्यात ते राहून गेलं की मी समोर असतो तर त्यानं टॉप केला असतं. मी घरी आलो अकॅडमीतून आणि जेवण केलं आणि घरी सांगितलं की मी रत्नागिरीला चाललो आहे. आणि मी रात्री माझी फोर व्हीलर काढली आणि रात्री 10-10:30च्या दरम्यान मी एकटा रत्नागिरीला इस्लामपूर ईश्वरपूरवरून गेलो. आणि रात्री कुठेतरी 3च्या दरम्यान मी तिथं पोहोचलो असेल. मी गाडीतच झोपलो जिथं तो थांबलेला होता. आणि माझाच आधीचा एक विद्यार्थी सचिन बजबळकर म्हणून, तो तिथं रत्नागिरी पोलीसमध्ये होता, त्याच्या रूमवर तो थांबलेला होता. मी सचिनला फोन केला की सचिन, म्हटलं मी आलो आहे आणि फक्त तात्याला सांगू नको मी आलो आहे. त्याचा फोन मला 5 वाजता येणार आहे, मी त्याच्या समोर उभा राहीन. आणि ठरल्याप्रमाणे 5 वाजता त्याचा फोन आला. मग मी फोनवर बोलत बोलत त्याच्या समोर गेलो आणि त्याला तेव्हाही विचारत होतो की माझा तुला आशीर्वाद आहेच, पण खरंच मी समोर असतो तर म्हटला सर, मी रात्रीच तुम्हाला सांगितलं मी आज टॉप केलं असतं. हे बोलत मी त्याच्या समोर गेलो आणि
त्याची अवस्था अशी होती की अरे बाप रे हे सर. आपण स्वप्नात पाहतोय का खरंच सर आहे तिथं. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी स्किप करू तर त्यानं त्या दिवशी 800 मुलांचं फिजिकल झालेलं होतं. 800 मुलांमध्ये तो टॉप होता. क्या बात है सर. म्हणजे मुलं बोलतात ते करून दाखवतात. म्हणजे नाही, तसं ती फक्त एक एनर्जी असते सर. मी तुम्हाला खरं सांगू की तुम्ही आता जसं म्हणालात की त्या मुलांमध्ये त्यांनी टॉप केलं होतं ना, तर मी तुम्हाला जसं म्हणलं ना की ज्या वेळेला मला या पॉडकास्टची सुरुवात करायची होती, ईश्वरपूरमध्ये काही सिलेक्टिव्ह लोक आहेत जे नामांकित आहेत आणि त्या सगळ्यांचे पॉडकास्ट पण घ्यायचे आहेत किंवा त्यांना इथं बोलवायचं आहे. आणि माझी प्रचंड इच्छा आहे की त्यांनी इथं यावं, माझ्याबरोबर पॉडकास्ट करावा, कारण त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी पुढं आलेलो आहे. बरोबर. पण मी जसं तुम्हाला पहिल्यांदा भेटलो आणि तुम्हाला जे सांगितलं ना की तुम्ही माझा पहिला पॉडकास्ट करणं गरजेचं आहे, तोपर्यंत मी ईश्वरपूरमधील कोणालाही अटेंड करू शकणार नाही किंवा करणार नाही, हे मी तुम्हाला म्हणलं होतं ना. की त्याच पद्धतीनं आज तुम्ही पॉडकास्ट करत आहात ना, इथून पुढची जी घोडदौड असेल ना ती माझ्यासाठी सुद्धा एक प्रेरणादायी असेल आणि खूप मोठी असणार आहे, मलाही माहिती आहे. आणि अशाच त्या विद्यार्थ्याची भावना आहे सर. बरोबर. आणि म्हणून तुम्ही हवेत, प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही समोर हवेत की जेणेकरून त्यांनी पुढे टॉप करावा यासाठी. आणि खरंच सुंदर आहे सर. आणि हे सगळे अनुभव म्हणजे असा प्रत्येक विद्यार्थ्याचा अनुभव असावा असं मला वाटतं. कारण मी एक विद्यार्थी आहे जो अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही माझ्यातल्या काही गोष्टी ओळखल्या आणि मला तो पहिल्यांदा प्लॅटफॉर्म दिलात की अनिरुद्ध तू हे करू शकतोस आणि तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. हा पहिला प्लॅटफॉर्म तुम्ही मला दिलात सर. आणि म्हणून कदाचित मी ह्या क्षेत्रामध्ये टॉप नाही पण निदान या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. मला पुढं जाऊन आपलं विचारायला आवडेल सर की आपण आता कोचिंग क्लासेस जे करत आहात तर यामध्ये कोरोनाच्या आधीचे विद्यार्थी आहेत आणि कोरोना नंतरच्या विद्यार्थ्यांमध्ये काही बदल पडला असं तुम्ही मगाशी म्हणालात. तर तो बदल नेमका काय होता आणि तो तुम्हाला काय काय जाणवतोय? म्हणजे पोलीस क्षेत्रामध्ये कोरोनाच्या आधी आणि कोरोनाच्या नंतर काय काय गोष्टी बदलल्या गेल्या? मला असं वाटतं अकॅडमिक लेवलला जर बोलायचं म्हटलं ना तर कोरोनाच्या आधीचे विद्यार्थी होते ना त्यांच्या दोन गोष्टी आता हल्ली खूप प्रमाणात कमी झालेल्या बघायला मिळतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन पॉवर त्यांची, की कोरोनाच्या आधी आमचे 3-3 तास संपलेले कळायचे नाहीत आम्हाला लेक्चर चालू असताना. ओके. आणि आता एक 15-20 मिनिट झाले, अर्धा तास झाला तरी मुलांची चुळबुळ सुरू होते बऱ्याच सहजपणे किंवा न कळत त्यांचा हात मोबाईलकडे जातो. ओके. तर ह्या गोष्टी होताना दिसतात. दुसरी गोष्ट, कोरोनाच्या आधी मुलांचा शिक्षकांच्या बद्दलचा एक रिस्पेक्ट खूप मोठ्या प्रमाणात होता. तर तो आता हल्ली कुठंतरी त्याच्यात घट झालेली दिसून येते. कदाचित त्याला कारणीभूत त्यांना आता शिक्षकांचं महत्त्व कदाचित कमी वाटत असेल, कारण ज्या गोष्टी त्यांना शिकायच्या आहेत त्या मोबाईलवर सगळ्या उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणजे हा त्यांचा म्हणजे एक नजरिया झाला. पण मला असं वाटतं की प्रत्यक्ष समोर जोपर्यंत आपण शिक्षकांच्या समोर बसून शिकत नाही तोपर्यंत आपण ती अचिव्हमेंट करू शकत नाही. बरोबर. ऑनलाईनमध्ये आपण करतो, कारण ऑनलाईनमध्ये मला माहिती असते की समोरचा शिक्षक मला बघत नाही. मी एखादा रेकॉर्डेड व्हिडिओ जर बघत असेल, एखादा लेक्चर बघत असेल तर मला माहिती आहे की तो समोरचे जे शिक्षक शिकवत आहेत ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक आहेत, पण त्यांची आणि माझी कनेक्टिव्हिटी नाही, काहीच कनेक्टिव्हिटी नाही. पण ज्या वेळेला ऑफलाईन किंवा वर्गातलं शिक्षण असतं त्यावेळेला माझा प्रत्येक विद्यार्थ्याशी आय कॉन्टॅक्ट असतो. बरोबर. आणि त्यामुळं तो इकडे तिकडे करू शकत नाही. तर हा जो भाग आहे हा ऑनलाईन आणि ऑफलाईन मधला खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. बरोबर. येस. आणि काही विद्यार्थी हे ऑनलाईनला ज्या वेळेला जातात त्यावेळेला त्यांना फार कमी फीमध्ये त्या गोष्टी उपलब्ध होतात असा त्यांचा समज आहे. पण उद्या त्या विद्यार्थ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणी तयार नसतं. तर हा भाग त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही. तर अर्थातच आत्ताच्या आपल्या काळाचं 2 गटांमध्ये आपल्याला विभागणी करता येईल की कोरोनाच्या आधीचा आणि कोरोनाच्या नंतरचा. तर तुम्ही विचारला तो प्रश्न, त्याच्यामध्ये आमच्या या क्षेत्रामध्येही ते 100% आपल्याला दिसून येतो किंवा जाणवतो, प्रकर्षाने जाणवतो. सर मला विचारायला आवडेल की आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे, नंबर ऑफ ॲडमिशन किंवा नंबर ऑफ सिलेक्शन, हा रेशो जो आहे आपण आता इस्लामपूरमध्ये म्हणजे ईश्वरपूरमध्ये बघतो तर बाकीच्या ज्या अकॅडमीज आहेत तर त्यांचा रेशो आणि आपला रेशो यामध्ये
थोडा फरक आहे, म्हणजे आपला सर्वोत्तम रेशो आहे बरोबर. की, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडून मीही ऐकलेलं आहे की हर्ष अकॅडमी मधून आपण एकदा बाहेर पडलात तर तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर व्यवहार ज्ञान ही खूप चांगल्या पद्धतीने मिळतं, म्हणून तुम्ही माणूस म्हणून चांगलं घडता. बरोबर. तर याचं काय कारण आहे, म्हणजे तुम्ही माणूस म्हणून घडता, नुसतं पोलीस म्हणून नाही किंवा नुसता एक विद्यार्थी म्हणून बाहेर पडत नाही, तर तुम्ही एक माणूस म्हणून बाहेर पडता, माणूस की तुमच्यामध्ये येते. तर याचं एक गूढ काय आहे किंवा त्याचं कारण काय? खरं तर या प्रश्नात 2 प्रश्न तुम्ही विचारले, दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो मी. पहिला प्रश्न असा होता की नंबर ऑफ ॲडमिशन आणि नंबर ऑफ सिलेक्शन. येस. हा जो रेशो आहे हा आपल्या हर्ष अकॅडमीचा सर्वोत्तम आहे. येस. आणि आजही तो सर्वोत्तम आहे. अगदी त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपात उदाहरण द्यायचं म्हटलं तर 2022-23ची जी एक्झाम झाली पोलीस भरतीची, तर त्याच्यामध्ये माझ्याकडं जे ॲडमिशन होते 80 विद्यार्थ्यांचे, तर त्यापैकी 73 मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं. मग नंबर ऑफ ॲडमिशन जे आहेत ते 80 आहेत आणि नंबर ऑफ सिलेक्शन जे आहेत ते 73 आहेत. 80 पैकी 73. हा जर रेशो आपण बघायला गेलो तर हा 90% प्लस आहे. 90% प्लस आहे. बरोबर. आणि मग हा त्या वर्षीचा चांगला होता, म्हणजे आजपर्यंतचा माझा हा सर्वोत्तम रेशो आहे. रिझल्ट आहे. पण तरीही जरी आपण बघायला गेलो तरी माझा रेशो हा 50 ते 60% दरम्यान राहतो. म्हणजे जेवढे ॲडमिशन्स होतात तर 80 ॲडमिशन्स झाले तर सरासरी माझे 50च्या आसपास विद्यार्थ्यांचे सिलेक्शन प्रत्येक वर्षी राहतात. अगदी आता या वर्षी जी भरती डिक्लेअर झालेली आहे या भरतीमध्ये पण 60 ते 70 विद्यार्थी सिलेक्ट होतील ह्याची गॅरंटी आहे. मग हे का होतं तर मी मगाशी त्याचं उत्तर सांगितलं होतं की मी प्रत्येक 1-to-1 विद्यार्थ्यांशी कनेक्ट राहतो, त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतो, त्याची ताकद काय आहे त्याला तिथं काम करायला सांगतो आणि त्याचा वीक पॉईंट आहे तो हेरून त्याच्यावर काय पर्याय आहे तर तो पर्याय त्या विद्यार्थ्याला सांगितला की मग तो विद्यार्थी पुढे जायला त्याला मदत होते. बरोबर. म्हणून इथं 1-to-1 काम होतं. हा जो अकॅडमीचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे हा रेशो चांगला राहतो. आणि मग तुम्ही म्हणाल की दुसऱ्या अकॅडमीचे हे रेशो कसा राहतो, तर तो कुठेही जर बघायला गेला तुम्ही तर तो साधारणतः 20%च्या आसपास राहतो. म्हणजे ज्यावेळेला 100 विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यावेळेला त्यापैकी सिलेक्शन हे 20 विद्यार्थ्यांचं होतं, 10 ते 20 विद्यार्थ्यांचं होतं. आणि मग माझ्याकडे 80 विद्यार्थी ॲडमिशन घेतात, म्हणजे माझ्याकडे पण जर 100च विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर माझा सिलेक्शन रेशो हा 60 ते 70%च्या दरम्यान मध्ये राहणार. हा आता इथून पुढे तर तो अजून तो हाय लेवललाच राहणार. बरोबर. तर हा भाग आहे. म्हणून आत्ता महाराष्ट्रातल्या कोणत्याही अकॅडमीचा सिलेक्शन रेशो हा आपल्या बरोबरीचा नाही. एखाद्या अकॅडमीचे विद्यार्थी 120 सिलेक्ट झालेले पाहायला मिळतील तुम्हाला आणि माझे 60 सिलेक्शन झालेले पाहायला मिळतील. बरोबर. कदाचित फक्त तुम्ही नंबर ऑफ सिलेक्शन बघत असाल आणि तुम्ही म्हणाल की सर त्या अकॅडमीचे 120 विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि तुमचे 60च झाले. बरोबर. बरोबर. पण नंबर ऑफ ऍडमिशन पण बरोबर. 1000 जर ऍडमिशन झाले असतील 1000 मधले 120 सिलेक्ट होऊ शकतात, आपल्या 80 मधले 60 गेले, 60 होतात. तो कधीही रेशो हा हायेस्टच आहे. येस, महाराष्ट्रात. आणि या बाबतीत मी गॅरंटी देतो की महाराष्ट्रात हा सिलेक्शन रेशो म्हणजे सर्वोत्तम जो आहे तो हर्ष अकॅडमीचाच आहे. बरोबर. आणि जसं मी तुम्हाला आता विचारलं की आपण हर्ष अकॅडमी मधून बाहेर पडलो की आपण एक उत्तम माणूस म्हणून बाहेर पडलो, तर त्याच्या मागचं एक गुड काय? त्याच्या पाठीमागचं गुड आहे मी स्वतः विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहणं. ओके. त्याचं कारण काय आहे की ज्या वेळेला मी स्वतः राहतो त्यावेळेला मला माहिती आहे माझी अकॅडमी आहे आणि मी इथं उभा राहतोय, त्यावेळेला मी माझ्या रक्ताचं पाणी करतो तिथं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी. कारण बाहेर जाऊन विद्यार्थी दुसऱ्या कोणाची पब्लिसिटी करणार नाही, तो माझीच करणार आहे. हो. बरं, मी जर कमी पडलो तर जसा तो मी त्याला काहीतरी देतो त्यावेळेला तो पब्लिसिटी करतो, चांगली पब्लिसिटी करतो. त्यावेळेला मी जर त्याला देऊ शकलो नाही तर तो वाईट पब्लिसिटी करायला तो मोकळाच आहे. बरोबर. तर या गोष्टी आहेत. आणि मग बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहताना आपल्याला त्यांच्यासमोर आपल्याला कुणाला तरी एक आदर्श म्हणून उभा करावं लागतं किंवा उदाहरणं द्यावी लागतात पटवून देण्यासाठी. हे आहे त्यांना असं केलं म्हणून ते असं झालं. तर हे मला बाहेरची उदाहरणं फार कमी द्यावी लागतात. बऱ्याचदा मीच त्यांच्या समोर उभा राहतो. मी फार अडचणीतून इथंपर्यंत आलो. बरोबर. आणि बऱ्याचशा अडचणींवर मात करत मी कसा उभा राहिलो हे मी त्यांना सांगतो. किंवा
आत्ताही त्या अडचणी असतात. तर यावेळेला आपण काय केलं, मी कसा उभा राहिलो, मग जर मी करू शकतो कुठलाही सपोर्ट नसताना, तर तुम्ही का करू शकत नाही, बरोबर. हा प्रश्न त्यांना विचारला. त्यांना ते चिंतन करायला भाग पाडलं की बऱ्यापैकी मुलांना तो विश्वास बसतो की अरे होय, हे आपल्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे आणि हा माणूस सांगतोय हे आपल्या डोळ्यासमोर घडलेलं आहे, बरोबर. आपण त्या गोष्टीला साक्षीदार आहोत आणि त्याच्यातूनही त्या माणसानं जर या गोष्टीवर मात केलेली आहे तर आपण करू शकतो. आपले प्रश्न एवढे मोठे नाही. बरोबर बरोबर. आणि म्हणून मी म्हटलं की आपल्याच आयुष्यातून आपण त्या लोकांच्या समोर एक आदर्श उभा केला ना की मग त्यामुळं ती मुलं बऱ्यापैकी एक चांगला उत्तम माणूस म्हणून घडू शकतात. बरोबर. आणि मग यापैकी एखादा विद्यार्थी जरी सिलेक्ट झाला नाही तरी सुद्धा तो विद्यार्थी माझ्याबद्दल कधी निगेटिव्ह बोलत नाही. बरोबर बरोबर. कारण त्याला असं हे लक्षात येतं की हे एवढ्या मोठ्या संख्येत सिलेक्शन झालेले आहेत तर ते इथं काही प्रॉब्लेम नाही, कुठेतरी आपण कमी पडलेलो असतो, थोडेसे कमी पडले, हा एक विषय असतो. पण तो ज्या कुठल्या फील्डमध्ये काम करेल तिथं कुठली ना कुठली तरी माझी वाक्य त्याला ते आदर्श मानून तो चालत असतो. आदर्श म्हणून चालत. म्हणजे हा एक मला आलेला अनुभव आहे. नाही धन्यवाद सर. नाही, आणि खरंच आहे की तुमच्याकडून जो विद्यार्थी गेलाय, म्हणजे माझा स्वानुभव आहे म्हणून सांगतोय की तुमच्याकडून जो विद्यार्थी गेलाय त्या विद्यार्थ्याचं आयुष्यामध्ये करिअरच घडलेलं आहे. म्हणजे ते कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, ज्या क्षेत्रामध्ये तो जाणार आहे त्या क्षेत्रात ते करिअरच घडलेलं आहे. हे मला स्वानुभव आहे आणि म्हणूनच मी सांगतोय. सर, जसं आपण आता बोलतोय पोलीस क्षेत्रामध्ये निवड करण्यासाठी आपण बऱ्याचशाच प्रयत्नशील आहात, तर या क्षेत्रामध्ये आता अनेक विद्यार्थी येऊ पाहत आहेत. म्हणजे बेरोजगारी पण वाढत आहेत, त्यामुळे नोकरीचे काही गोष्टी ज्या आहेत ते विद्यार्थी बघत आहेत. आणि या क्षेत्रामध्ये पण बरेच विद्यार्थी असे आहेत की थोडेसे येऊ पाहत आहेत. म्हणजे आता पुण्यामध्ये पण बऱ्याचशाच अकॅडमीज आहेत, बरेचसेच विद्यार्थी आहेत, सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून चालू असतात सगळेच. तर या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्यांनी या क्षेत्रामध्ये यावं, नाही यावं, यावं तर कशा पद्धतीने यावं? बरोबर. या संदर्भात काय मार्गदर्शन कराल? खरं तर आजचा हा पॉडकास्ट जो आहे तो कदाचित असा एखादा विद्यार्थी बघेल की तो या क्षेत्रात यायला इच्छुक आहे किंवा तो आलेला आहे, तर त्याच्यासाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ओके. आणि जर मी आता जे काय बोलणार आहे त्याचा जर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जर फायदा झाला आणि तो सिलेक्ट झाला तर त्याचं श्रेय मला कमी आणि अनिरुद्धा तुम्हाला जास्त असेल. धन्यवाद धन्यवाद. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण हेच गरजेचं आहे की पॉडकास्ट का बघायला पाहिजे, कारण त्यांना त्या प्रेक्षकांना त्याच्यातून काहीतरी मिळणार आहे, हे इम्पॉर्टंट आहे. तर जी मुलं या क्षेत्रात काम करू इच्छित आहेत किंवा येऊ इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी काही फायद्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की फक्त 12वीच्या बेसवर आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल होता येतं. म्हणजे सरकारी नोकरी आजच्या तारखेला एक मानाची आणि प्रतिष्ठेची, म्हणजे 12वीच्या बेसवर तुम्हाला रुग्णालयात जे सरकारी दवाखाना जो आहे तर त्याच्यामध्ये झाडलोट करता येण्यासारख्या पण पोस्ट मिळतात, पण त्या वर्ग 4 मध्ये येतात, केल्या जातात. पण म्हणून मला असं वाटतं की फक्त 12वीच्या बेसवर समाजात एक ओळख देणारी, म्हणजे अंगावर वर्दी आहे ना तर मग कुणाला सांगावं लागत नाही की हा पोलीस आहे म्हणून. बरोबर आहे. किंवा त्याला जाऊन कुणाला सांगावं लागत नाही की मी पोलीस आहे, मला तू रिस्पेक्ट कर वगैरे. तर तो त्या वर्दी बरोबर ऑटोमॅटिक त्याला तो रिस्पेक्ट मिळतो. बरोबर. आणि ही वर्दी जी आहे ती गर्दीतल्या कुणालाही मिळत नाही. तर जो कुणी आहे की त्याच्यासाठी रक्त आठवलेलं आहे, रात्रीचा दिवस केलेला आहे, त्यालाच मिळते. म्हणून जे कुणी ह्याच्यामध्ये येणार आहे तुम्ही लक्षात घ्या की फक्त 1 वर्ष प्रामाणिकपणे काम करायचं आहे. तुम्हाला जर पुढच्या 3 पिढ्या तुमच्या डोळ्यासमोर जर सुखानं जगतायत हे जर बघायचं असेल तर ही 1 वर्ष खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. बऱ्याचदा या मुलांना क्लिअरच नसतंय की मला ही पोस्ट मिळाल्यानंतर मला काय करायचं आहे. त्यांच्यासमोर फक्त एक ग्लॅमर असतं की पोलीस डिपार्टमेंटची कोणतीही पोस्ट हे ग्लॅमरच आहे. आणि आपल्याला त्याच्या पाठीमागे हिंदी मराठी चित्रपट सृष्टीनं पण बराचसा हातभार लावलेला आहे त्याला. म्हणजे साधा पोलीस कॉन्स्टेबल झाला तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही सिंगम झालो. अर्थात ते फील होतच, ते अंगावर वर्दी घातल्यानंतर. हे या डिपार्टमेंटचं वैशिष्ट्य आहे. मग फक्त 12वीच्या बेसवर जर तुम्हाला एक सरकारी समाजमान्य असणारी अशी नोकरी मिळते की ज्याच्यामुळं प्रतिष्ठा मिळते, ज्याच्यामुळं पगार चांगला मिळतो, की जो पगार आज
म्हणजे सुरुवातीला इनिशियल लेवलला हा 40,000 पगार आहे. आणि 12वी झाल्यानंतर 40,000 पगार लगेच वयाच्या 18-19व्या वर्षी जर सरकारी नोकरी तुम्हाला देत असेल आणि तिथून पुढं 40 वर्ष तुम्हाला 40-42 वर्ष सर्व्हिस करता येत असेल तर यासारखं उत्तम दुसरं क्षेत्र नाही, याच्यासारखं वेगळं सुख नाही. बरं, याचे दुसरे काय प्लस पॉईंट आहेत की तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डिसिजन मेकर नाही तुम्ही, म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायचा नाही, तुम्हाला फक्त वर निर्णय घेणारे कोणीतरी आहेत, तुम्हाला फक्त फॉलो करायचं आहे. बरोबर. आणि ही संख्या या क्षेत्रात तुम्ही काय यावं त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण, महाराष्ट्र शासनाकडून सगळ्यात जास्त कोणत्या पोस्टची भरती निघत असेल तर ती पोलीस कॉन्स्टेबलची. म्हणजे आता यावर्षी 15,631 जागांची भरती निघालेली आहे. तर प्रत्येक वर्षी सरासरी मी म्हणतो की 9,000 जागांची भरती ही निघते, कारण तेवढे पोलीस प्रत्येक वर्षी रिटायर्ड पण होतात. बरोबर. त्यामुळं जरी यावर्षी तुम्हाला 1-2 मार्क्सनी तुमची पोस्ट हुकली तरी नेक्स्ट टाइम तुम्ही पहिल्या फळीतले उमेदवार असता की तुम्हाला ती नोकरी मिळायला पाहिजे. त्यामुळं 1 ते 2 वर्ष आपण असा विचार करू की 2 वर्ष जर ह्याच्यासाठी पूर्ण, मी असं अजूनही ठामपणे म्हणतो की फक्त 1च वर्ष पुरेसं आहे. जर तुम्ही दिलो जान से जर काम करणार असाल तर तुम्हाला फक्त 1 वर्ष पुरेसं आहे की या एका वर्षामध्ये तुम्हाला वर्दी मिळायलाच पाहिजे. दोन्ही गोष्टींमध्ये म्हणजे साधारणतः 5 ते 6 महिने अशा आहेत की तुम्ही 41, 43, 45च्या फिजिकलच्या स्कोअरमध्ये येता की जो स्कोअर हा अगदी आरामात सिलेक्शनला म्हणजे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला सिलेक्शन देणार आहे. आणि साधारणतः एक 10 महिने 8 ते 10 महिने लेखी परीक्षेची जर तयारी प्रॉपर केली तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शक घेऊन तर तिथं तुमचा स्कोअर साधारणतः 90च्या घरामध्ये जातो. आणि मग या दोन्हीकडचा स्कोअर हा 150 पैकी साधारणतः 130 हा तुमचा स्कोअर हा एकदम सेफ स्कोअर मानला जातो. बरोबर. आणि त्याच्यापेक्षाही कमी लागतो. मग तुमचा कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल म्हणजे आरक्षणातून किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे आरक्षण आहेत, तर त्याच्यातून हा स्कोअर अगदी 100च्या खाली पण येतो. बरोबर. शिवाय मुलींसाठी 30% जागा रिझर्व्ह आहेत. त्यामुळं मुलींचा स्कोअर हा मुलांच्या पेक्षा खूप कमी लागतो आणि त्यांना फिजिकललाही बऱ्याचशा सवलती आहेत. तर या अनेक समाजातले जवळपास सगळे घटक सामावून घेणारी हे पोलीस भरती आहे. म्हणजे सगळे हर एक पद्धतीचे सगळे ह्याच्यामध्ये येऊ शकतात. बरोबर. तर मला असं वाटतं की प्रामाणिक कष्ट करणारा, फोकस करून काम करणारा प्रत्येक विद्यार्थी हा फक्त एका वर्षामध्ये पोस्ट काढू शकतो. इथं मात्र तुम्ही कोणत्याही मोहाला बळी पडता कामा नये. म्हणजे मोबाईल असेल किंवा या वयामध्ये बऱ्याचदा काय होतं की प्रेम नावाचं एक असं मोहमयी वातावरण आजूबाजूला तयार होतं. तर इथं थोडंसं तुम्ही कंट्रोल केलं तर सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्यासाठी 100 बायोडाटा तुम्ही न मागता तुमच्या घरी आलेले असतात. तर हे अनुभवलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे आत्ता एक कोणाच्या तरी पाठीमागं लागून जर आयुष्याचं मातेरे करून घ्यायचं नसेल तर उद्या तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्यासाठी 100 ऑप्शन ओपन होतात. बरोबर. तिथं तुम्हाला चॉईस तुमच्या चॉईसनं तुम्हाला पुढे जातं. बरोबर. ज्यांच्या पाठीमागे तुम्ही पळणार आहात ते तुमच्या पाठीमागे पळायला चालू होतील असं सरांना सांगायचं थोडी. अगदी नाही. अनेक विद्यार्थी आहेत सर की या माध्यमातून म्हणजे येऊ पाहतायत सरकारी नोकरीमध्ये, तर या विद्यार्थ्यांबरोबर यांचे पालकही महत्वाचे आहेत. अगदी. तर त्या पालकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की त्यांनी विद्यार्थ्यांना कसा सपोर्ट केला पाहिजे? कारण काय होतं, बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांना काही करण्याची उमेद असते पण पालक म्हणतात की यातून तुझं काय होणार आहे, यातून तुझं काय होणार आहे. मग ह्या पद्धतीने ते टोमणे पण दिलेले मी पाहिलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना. मग त्यासाठी तू हे काम कर, ते काम कर, इथून पैसे कमव, तिथून पैसे कमव. आणि एखाद्या वेळेला सिलेक्ट नाही झालं की बरेच पालकच असतात की जे निगेटिव्ह करतात विद्यार्थ्यांना की होणार नाहीये तर मग तू का करतोयस. बरोबर. तर मग त्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिली गोष्ट मी नेहमी असं म्हणत असतो की एखादा विद्यार्थी जर पोलीस व्हायचा असेल तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे 50% रोल त्या विद्यार्थ्याचा आहे, 25% शिक्षकांचा आहे म्हणजे आमचा आहे आणि 25% पालकांचा आहे. कारण पालक जर ह्याच्यातून साईडला गेले ना तर तो विद्यार्थी एक तर फीचा विषय जो आहे ते पालक त्या गोष्टी सांभाळत असतात. बरोबर.
त्यामुळं जर पालकांनी त्याला विश्वास दिला की तू जा तिथं तुझा अभ्यासावर लक्ष दे, बरोबर. तिचा विषय तू काही काळजी करू नको, ते आम्ही मॅनेज करतो, तर तो विद्यार्थी पूर्ण क्षमतेने इथं उतरतो. बरोबर. त्याला थोडं जरी पाठीमागून सपोर्ट नाही असं लक्षात आलं ना तरी तो डिस्टर्ब होतो. आणि मग तो त्या फीसाठी पर्यायी व्यवस्था, म्हणजे माझ्याकडे असेही काही विद्यार्थी बघितले मी की जे विद्यार्थी नोकरी करून किंवा कुठेतरी पार्ट टाइम जॉब करून या गोष्टी करत राहतात, मग त्यांचा वेळ तिथं जातो. म्हणून पालकांचा रोल एक महत्त्वाचा आहे या अर्थाने. दुसरी गोष्ट अशी आहे की मी विद्यार्थ्यांना नेहमी म्हणतो की वर्गात फक्त तुम्ही बसत नाही तर तुमच्या पालकांची स्वप्न पण तुमच्या बरोबर आहेत. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर हे पालकांची स्वप्न, काही पालक हे मी असे बघितलेले आहेत की विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी एका म्हणजे मुलाच्या आईनं, हे मला खूप नंतर गोष्ट कळाली की तिच्या गळ्यातले काही दागिने गहाण ठेवले. म्हणजे दागिने म्हणता येणार नाही, एक होता तेवढाच दागिना गहाण ठेवला आणि त्या विद्यार्थ्याची फी भरली. पण त्या मुलानं सिलेक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल तर तो दागिना आईला दिला आणि त्याच्यानंतर मग आता 3-4 दागिने तिच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे केलेले आहेत. म्हणजे ती गुंतवणूक जी आहे ती भावनिक पण आहे पण त्याचबरोबर व्यावहारिक पण आहे. तर या गोष्टी आहेत. म्हणजे पालकांचा महत्त्वाचा रोल काय आहे की मुलांना या परीक्षेच्या काळात तरी किमान पूर्णपणे स्वातंत्र्य देणं, की म्हणजे घरची कोणती कामं न लावणं, बरोबर, किंवा आहारावर विशेषतः लक्ष देणं. कारण बऱ्याचदा मुलं झोप येते आणि मला अभ्यास करायचा आहे म्हणून पण पोटभर जेवत नाहीत, तर तीही गोष्ट धोकादायक आहे. पुरेशी झोप ही गरजेची आहे. पालकांनी या गोष्टी तिथं पाठीमागं सांभाळायला पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचं या टप्प्यावर मला महत्त्वाचा एक रोल वाटतो, तो म्हणजे तुम्ही पालक म्हणून मुलांच्या बरोबर न राहता ॲज अ फ्रेंड म्हणून तुम्ही राहायला पाहिजे. काही गोष्टी ह्या पालक म्हणूनच त्याचा कान पकडायला पाहिजे तुम्ही. पण एरवी मात्र एक मित्रासारखं जर तुम्ही व्यवस्थितपणे राहिलात तर ती मुलं आमच्याशी कमी आणि तुमच्याशी जास्त बोलतील. बरोबर. आणि मग हा रोल आहे, मी सांगितलं की ही टीम आहे. म्हणजे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे तिघं ज्या वेळेला एकत्र येतील ना त्यावेळेला यश मिळवणं अवघड नाही. त्यामुळे पालकांचा रोल ही आमच्या इतकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे पालकांनीही विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, शिक्षकांनी एवढाच त्यांचा रोलही खूप इम्पॉर्टंट आहे, हे सरांनी सांगितलेलं आहे. जसं मी प्रेक्षकांना सांगितलं की सर कवी आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कार कवितेसाठी प्राप्त झालेले आहेत. तर मला सरांना एक विनंती करायची आहे आपल्या टॉक विथ अनिरुद्धच्या सगळ्या परिवाराकडून की सर या विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थी येऊ पाहत आहेत आणि जे विद्यार्थी आता सिलेक्ट झालेत, तर या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक छोटी कविता करावी अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांसाठीच्या खास विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिलेली एक कविता मी इथं सादर करतो विद्यार्थ्यांच्यासाठीच. वा, नक्कीच. कवितेचं शीर्षक आहे तुटू नको देऊ. या पाठीमागचा थोडासा संदर्भ सांगतो की बरेचसे विद्यार्थी माझ्याकडे येताना तुटलेल्या, मानसिकदृष्ट्या तुटलेल्या अवस्थेत येतात आणि मग त्यांना ते सांभाळावं लागतं. किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कधी कधी अपयश येतं. ही स्पर्धा परीक्षा हे एवढं सहज नाही. मी मगाशी सांगितलं की पोलीस भरतीचे फायदे डोळ्यासमोर ठेवून मग इथं जास्त क्राऊड आहे आणि त्याच्यातून मग टिकून राहायचं म्हटलं तर अपयश हे येणं हे म्हणजे नेहमीची गोष्ट आहे. बरोबर. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये निराशा येण्याचे प्रसंग बऱ्याचदा उद्भवतात. म्हणजे नैराश्य हा स्पर्धा परीक्षेचा अविभाज्य घटक आहे, हे या निमित्तानं मी इथं सांगू इच्छितो. ओके. तर ते नैराश्य आलं तर त्याच्यामुळं फार काही नुकसान होतं आहे अशातला भाग नाही. 8-15 दिवस तुम्ही एका वेगळ्या फेजमध्ये राहता आणि पुन्हा ट्रॅकवर येता, तर प्रत्येकाच्या बाबतीत ही गोष्ट घडते, फक्त तुमच्या बाबतीत घडत नाही. हे एक तुम्हाला या निमित्तानं मला सांगायचं आहे. तर त्या वेळपुरतं आपल्याला टिकून राहायचं असतं. आणि मग असे विद्यार्थी समोर येतात, अपयश आलेलं आहे त्यावेळेला समोर येतात, किंवा आणखी काही बाहेरच्या गोष्टी असतात त्यामुळेही ते तुटलेले असतात मनानं. तर त्यांच्यासाठी त्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे तुटू नको देऊ. आणि मग हा
तो समोरचा विद्यार्थी आणि मी किंवा शिक्षक या दोघांमधला हा संवाद आहे. संवादरूपी ही कविता आहे. एका वेळेला तो विद्यार्थी बोलतोय, त्याचं उत्तर म्हणून शिक्षक त्याला सांगतायत. बरोबर. तर तुटू नको देऊ. सर अंधारच फार आहे सर्वीकडे, सर अंधारच फार आहे सर्वीकडे, पदोपदी ठेचकळतात पाय, नातीगोती मित्रमैत्रिणी कुणालाही देणं घेणं नाही, काय करू कळेना मला सर, विष खाऊ की फास घेऊ. मुला सुरुवात तू अन तूच अंतही, मुला सुरुवात तू अन तूच अंतही, तूच विश्वरूपी परिघाचं केंद्रही. अरे तू असलास तर विश्व आहे, तू असलास तर विश्व आहे, नसलास तर अवघ शून्य. लक्षात ठेव ठोकू मान लढत राहू, पण फक्त एवढंच कर, स्वतःला तुटू नको देऊ, स्वतःला तुटू नको देऊ. मान्य आहे सर, मान्य आहे सर, पण विश्व पैशाभोवती फिरते हल्ली आणि माणुसकी बेवारस गल्लोगल्ली. अहो इथं प्रेमाला सुद्धा येतो स्वार्थाचा वास, आणि धर्माच्या नावाखाली तर निव्वळ नंगा नाच. काय करू कुठे जाऊ कळत नाही सर, सर कुणाचा जीव घेऊ की माझाच देह महामार्गावर ठेवू, काय करू कळेना मला सर, विष खाऊ की फास घेऊ. मुला मुला माणसाची निर्मिती पैसा आहे, माणूस पैशाची नव्हे. मुला माणसाची निर्मिती पैसा आहे, माणूस पैशाची नव्हे. आणि का म्हणतोस माणूस की बेवारस, मग सांग जग अजून का धावे. अरे स्वार्थाशिवाय जगणंच मुश्किल मित्रा, स्वार्थाशिवाय जगणंच मुश्किल मित्रा. भाकरीसाठीच शेपटी हलवतो ना कुत्रा. अरे धर्माचं गाणं काय सांगू तुला, पण ऐक बेडरूम पुरताच मर्यादित ठेवावा त्याला. पण तरीही लक्षात ठेव, आलीच वेळ तर एक घास दोघात वाटून खाऊ, आलीच वेळ तर एक घास दोघात वाटून खाऊ, पण फक्त एवढंच कर, स्वतःला तुटू नको देऊ, स्वतःला तुटू नको देऊ. सर मोह आणि बाईलची मोह आणि माया, सर मोह आणि बाईलची मोह आणि माया, स्वप्न बघण्यातच अख्खा दिवस जातो वाया. अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेऊन फिरतो सर, अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेऊन फिरतो सर, करिअर करिअर करत रात्रंदिवस मरतो सर. पुस्तकातली गणितं सोडवता सोडवता येतं नाकी नऊ, सर तुम्हीच सांगा या आयुष्याच्या गणिताला मार्क किती देऊ. बाळा मार्क नको बघू तू, बाळा मार्क नको बघू तू, गुणांकडे लक्ष दे, 4 शब्द ऐक त्यांचे, जुन्यांकडे लक्ष दे. अरे आयुष्य म्हणजे रडणंच नसतं नुसतंच की, लक्षात ठेव आयुष्य म्हणजे रडणंच नसतं नुसतंच की. अरे प्रत्येकाच्या DNA मध्ये लढणंही असतंच की. अरे जन्मायच्या आधीच तू जिंकला होतास गर्भात, जन्मायच्या आधीच तू जिंकला होतास गर्भात, आणि संघर्षाचं धडं गिरवायला शिकलास तिथल्याच वर्गात. सांग मला आईच्या रक्तात कधी पराभव लिहिलेला असतो का, सांग मला आईच्या रक्तात कधी पराभव लिहिलेला असतो का, आणि तिच्या अंगावरच्या दुधाचा घास सांग कधी नाचतो का. अरे आयुष्याचं नावच मुलात जबरदस्त फाईट आहे, आयुष्याचं नावच मुलात जबरदस्त फाईट आहे. ऊट गाड्या तोडबेड्या बघ, वातावरण टाईट आहे. अरे निगेटिव्हच्या छाताडावरती नाच आता कचा कचा, आणि ओरडून सांग साऱ्या जगाला तू आहेस तुझ्याच बाचा. शेवटी एवढंच सांगतो तुला, शेवटी एवढंच सांगतो तुला, बिखरलेल्या गोष्टींना किंमत नसते भाऊ, बिखरलेल्या गोष्टींना किंमत नसते भाऊ. म्हणून फक्त एवढंच कर, स्वतःला तुटू नको देऊ, स्वतःला तुटू नको देऊ. काय सुंदर कविता आहे, अतिशय सुंदर पद्धतीने सर सांगितली, आणि फार सुंदर कविता आहे जी प्रत्येक विद्यार्थ्याला इन्स्पायर करेल. अगदी. आणि खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला तुटून नाही द्यायचं आहे. अतिशय सुंदर कवितेचं वाचन सरांनी केलेलं आहे. म्हणजे निशब्द आहे मी, त्या कवितेबद्दल काहीच बोलू शकणार नाही, खरंच निशब्द आहे सर. जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे सर. हो सर. की तुम्ही आत्ता तुमच्या जे करिअर आहे, हर्ष अकॅडमी आहे, तर त्यातून अनेक विद्यार्थी सिलेक्ट होऊन बाहेर पडलेले आहेत. तर हे सगळे विद्यार्थी भेटतात का, आणि भेटल्यानंतर मग त्या म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काय चर्चा रंगतात हे आम्हाला ऐकायला आवडेल. अरे खरं तर
एकदा विद्यार्थी आमच्या अकॅडमीतून बाहेर पडला की व्यावहारिकदृष्ट्या त्याचा आणि आमचा विषय तिथं संपायला हवं. पण शिक्षक हे नातंच मुळात असं आहे की ते नातं शेवटपर्यंत राहतं आणि ते दोन्ही बाजूकडून तोडू म्हटलं तरी तुटत नाही. मग तो विद्यार्थी म्हणजे लौकिक अर्थानं यशस्वी झालेला असो अगर नसो, म्हणजे त्याला पोस्ट मिळालेली असो अगर नसो, बरोबर, तर मला सांगायला निश्चित आनंद होतो की बरेचसे विद्यार्थी ऑन ड्युटी असतानाही भर चौकात पण भेटतात आणि त्यांना लाज वाटत नाही की आपल्या सरांच्या समोर नतमस्तक होणं. तर आमच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं ती सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असते, म्हणजे खरी कमाई ज्याला आपण म्हणतो ना ती असते. किंवा बऱ्याचदा विद्यार्थी बरेचसे म्हणजे सिलेक्शन झालेले विद्यार्थी हे बरेचसे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये, स्पेशली मुंबई, पुणे किंवा कोकण किनारपट्टीला सगळ्या जिल्ह्यांमध्ये असतात आणि ते ज्या वेळेला येतात गावाकडं त्यावेळेला हमखास फोन करून भेटायला येतात, सर आहेत का, भेटायचं आहे 5-10 मिनिट. आणि मला आठवतं की एखादा विद्यार्थी जर म्हणजे आमच्या अकॅडमीत असताना निराश असेल तर मी कुठेतरी त्याला माझ्या पैशानं त्याला बाहेर कुठेतरी आईस्क्रीम खायला घेऊन जातो किंवा नाश्ता करायला घेऊन जातो. एखाद्या वेळेस तसा गंभीर प्रसंग आहे असं वाटत असेल तर जेवायला घेऊन जातो. पण ज्या वेळेला ही मुलं सिलेक्शन झाल्यानंतर परत येतात ना त्यावेळेला तो भार हात ते उचलतात. म्हणजे हा एक आनंदाचा भाग असतो की सर आता तुम्ही द्यायचे नाही, त्यावेळेला दिलेले आहेत. बरोबर. पण हा फार महत्त्वाचा विषय नसतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की मुलं जाणीव ठेवतात. म्हणजे जरी मी म्हटलं की कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदललेल्या आहेत, पण त्याहीपेक्षा काही गोष्टी कायमही राहिलेल्या आहेत. अजून जग चालू आहे, मी मगाशी कवितेत म्हटलं त्या पद्धतीनं, याचा अर्थ चांगल्या गोष्टी अजूनही आहेत. बरोबर. आणि त्या चांगल्या गोष्टी अजून दृढ करण्याचं काम ही मुलं करतात. म्हणजे चांगल्या गोष्टींवरचा विश्वास वाढायला पाहिजे, कष्टावरचा विश्वास वाढायला पाहिजे. तर मी फक्त मुलांना फ्रॉम माय साईड फक्त शिकवण्याचं काम केलं नाही, तर आज जो मी कुणी आहे ना त्या माझ्या घडण्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचंही भरपूर मोठं योगदान आहे. जे विद्यार्थी हे शिकवत गेले की कसं असायला पाहिजे शिक्षकांनी, किंवा म्हणजे मी कसं असायला पाहिजे, कसं असायला नको, मी काय बोलायला हवं, काय नको बोलायला. तर माझ्या अशा असण्यामध्ये विद्यार्थ्यांचं पण योगदान खूप मोठं आहे, खूप महत्त्वाचं. बरोबर. तर शिक्षक दिन किंवा गुरुपौर्णिमा या गोष्टींना तरी विशेषतः ही मुलं हमखास प्रत्यक्ष भेटणं असेल किंवा मग फोनवरून जिथं ते ड्युटी करत असतील तिथून. बरोबर. पण ते हमखास मला त्याच्यानंतर 3-4 दिवस जातात सगळ्यांना रिप्लाय द्यायला. ओके. तर हा आनंदाचा भाग असतो, ही कमाई आहे खरं. येस. सरांनी निश्चितच सिलेक्शन झालेला विद्यार्थी किंवा सिलेक्शन न झालेला विद्यार्थीही ज्या वेळेला पुन्हा येऊन भेटतो ना त्यावेळेला खूप मोठं समाधान असतं. बरोबर. ते शब्दात नाहीच व्यक्त करू शकणार. म्हणजे सरांनी आजपर्यंत एवढे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि ते प्रत्येक विद्यार्थी ज्या वेळेला ज्या क्षणाला येऊन भेटतात त्या वेळेला सरांची जी मान उंचावली जाते, आत्मसन्मान जो वाढला जातोय तो खरंच त्यांना आनंददायी आहे आणि आनंद द्विगुणित करणारा आहे. प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की सरांनी जी हर्ष अकॅडमी सुरू केलेली आहे त्याच्या संदर्भात आपण सरांची चर्चा केली आहे, पण सरांचे आणि माझे म्हणा किंवा सरांचे आणि टॉक विथ अनिरुद्धचे ऋणानुबंध खूप सुंदर आहेत. आणि सरांना मला जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये उतार चढाव झालेले आहेत तर त्या संदर्भातही मला सरांशी बोलायचं आहे. पण एका पॉडकास्टमध्ये हे सगळं कव्हर करणं मला शक्य होणार नाही आहे. तर त्यामुळं मी सरांना विनंती करतोय की आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये पण माझ्याबरोबर या, की जेणेकरून मला तुमच्यातल्या कविता काढून घ्यायला आवडतील आणि काव्यसंग्रहाबद्दल मला बोलायला आवडेल, पुस्तकांबद्दल बोलायला आवडेल, पर्सनल लाईफबद्दल बोलायला आवडेल. तर मी विनंती करतो सरांना की आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करूयात. आणि आत्ता या पॉडकास्टमध्ये सरांनी अतिशय सुंदर माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. मी असं मानतो की या पॉडकास्टमधून 15-20 विद्यार्थ्यांचं जरी आयुष्याचं चांगलं होणार असेल तर हा पॉडकास्ट करण्यामागचा जो आमचा हेतू आहे तो साध्य होईल असं मला वाटतं. आणि आपण आता सरांची रजा घेऊयात आणि नेक्स्ट पॉडकास्टला आपण सरांना भेटूयात. तोपर्यंत सर धन्यवाद की आपण इथं आलात, आमचं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी सर्व्हाइव्ह केलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. जाता तुम्ही काय सल्ला द्याल आणि इथं येऊन आपल्याला तर कसं वाटतंय हे ऐकायला आवडेल.
निरोप घेताना मी एवढंच म्हणेन की टॉक विथ अनिरुद्धा या पॉडकास्टमध्ये येऊन माझीच मान गर्वानं अजून उंचावली. मला अभिमान वाटतो अनिरुद्धा तुझा. धन्यवाद सर. नक्की धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू.